चौकाराने आगास केले मंगेशने माटाडी विरुद्ध नेजे. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच बॉलमध्ये चौकार. एजे सरांना तुम्ही पाहतात अरविंद मात्रे आणि मनोज पवार सरांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत. जयेश चांगला बॉल होता. आता मात्र लॉंग ऑफ ठेवण्यात आलेले. 2 धावा मिळाल्यात. मंगेशचा प्रयत्न तिसऱ्या धावेचा आहे. किशोरची थ्रो फेकी ॲक्युरेटच होती. यशने थोडंसं मागे उभं राहायला हवं होतं जयेशने. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 6. धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळतात. किशोर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी हॅट्रिक त्याने पूर्ण केली होती. तो जयेश मिडॉनच्या दिशेने चेंडू राहुल होते. लॉंगॉनच्या दिशेने रामनाथ वेगाने आलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता रामनाथने. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 8. माटाडी संघ आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना सुपर 6 ची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचेल. 8 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल पाटील यांच्याकडनं पारितोषिके सलग 3 षटकांसाठी 3000 रुपये. कुणाल जीवन पाटील यांच्याकडनं माटाडी संघाला सुवर्ण संधी. आणि मंगेशचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा, मात्र आशीर्वादने थांबवले. त्यामुळे एकच धाव मिळाली. लॉंग आपला किशोर होते चांगली फिल्डिंग करत असताना. धावसंख्या 9 वरती आपल्याला पाहायला मिळते. नऊ धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपील स्ट्रॉंग आहे. पंच सांगतायत ऑप्शनच्या बाहेर एक लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. अपील स्ट्रॉंग पाहायला मिळाली. जयेशची धावसंख्या 10 वरती पोहोचली. बॅट कटी होती. बॅटला बॉल लागलाय असं पंच सांगतायत. बॅट कट आशीर्वादच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या 10. P1 मधला शेवटचा बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. जयेशचा पहिल्या षटकाचा केस संपला. बरोबर 4 मिनिटात एक षटक टाकलेल्या 11 धावा खर्च केल्या. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक चेतन विष्णू पाडी सुद्धा सामना एन्जॉय करत असताना शेवटची मॅच 5 रात्रीमध्ये तुम्ही त्यांना पाहतात. शेवटपर्यंत सामना एन्जॉय ते करतात. चला फिल्डिंग लगेच लावायची प्लीज निजे संघ. पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये बघा रात्रीचे बरोबर 2:54 झाल्यात. मात्र तरी अजूनही पाण्याची ताण आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंमध्ये. कारण की बरंच असं म्हटलं तर नाईटमध्ये पाणी खेळाडू पिण्यामध्ये असं काही नाही आहे. ताण सर्वांनाच लागते. डे असो नाईट असो जास्तीत जास्त प्रमाणात पाणी तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आले. दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत गोलंदाज राम पवार येत आहेत. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राम पवार यांनाही मिळालेला आहे. 2 उत्तुंग षटकार त्यांनी मारले होते. रामचा पहिलाच बॉल. काय घडलंय बघा मैदानात. असं वाटलं होतं एकच धाव मिळेल, तिथे 2 मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली. 13 वरती थोडासा दबाव दिसतोय निजे पोटी संघावरती. आपण पाहतोय क्रिकेट असा खेळ ज्यावेळी तुम्ही दबाव खाली खेळता त्यावेळी चांगला खेळ होत नाही. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेलं आहे. प्रकाश पवार यांना सुद्धा तुम्ही पाहतायत.
किशोर गंगाराम मात्रे देसाई गावचे यांच्याकडनं निजे संघाला हॅट्रिकसाठी 2000 रुपये कॅश प्राइज आहेत. नक्कीच शिडून गावचे भाचे सुद्धा आहेत. किशोर मात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला बघा निजे संघाला 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहेत. किशोर मात्रे देसाई गाव आणि शिडून गावचे ते झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. लागल्याने तर बिंदास आलेत बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती 15 वरती पहिला धक्का माटाडी 40+ संघाला. 4 ओव्हरची सुपर 6 ची मॅच मंगेशने सुरुवात चांगली करून दिली या मॅच मध्ये. फॉलो थ्री मध्ये काय चांगला झेल टिपला बघा रामने. पहिली विकेट मिळाली निजे 40+ ला. तर नवीन बॅटर बिंदास आलेत बॅटिंग करण्यासाठी. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 4 ओव्हरची मॅच सुपर 6 ची मॅच. जो संघ जिंकेल तो उद्या सुपर 3 मध्ये पाहायला मिळेल. 40+ चे 24 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. सुपर 6 च्या अजूनही 2 मॅच बाकी आहेत. नारिवली विरुद्ध तिसगाव, काटे विरुद्ध मोहिली. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जयेशने काय केलंय, अंदाजच घेतला नाही आणि धावा 4 मिळतील चौकार. कारण टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे तो पडल्यानंतर बाउन्सच घेईल आणि हा बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्याही मॅच मध्ये चौकारानेच खातं उघडलं होतं बिंदासने. याही मॅच मध्ये चौकारानेच खातं उघडलंय. धावसंख्या 19. धावा दाबलकवरती पाहायला मिळत आहेत. ब्लॉक कॉलला चेंडू होता, त्यालाही खोदून काढले. डीप मिड विकेटला रामनाथ वेगाने आले. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे मिळाले. 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात बिंदास आणि आशीर्वादने. धावसंख्या 21 वरती पोहोचली. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 40-45 सुद्धा चांगलं टार्गेट असू शकतं, कारण की मराठी संघाकडे गोलंदाजी चांगली. 40-45-50 या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट होईल. एकवीस धावा झाल्यात. दानसिंग डाऊन द विकेट पुढे आले. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकाचा खेळ संपला आणि माटाडी 40+ संघाने 11.00 च्या सरासरीने 22 धावा या मॅच मध्ये कुठल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघायचं या मॅच मध्ये काय टार्गेट सेट करेल माटाडी 40+ संघ. कुणाल जीवन पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अनंत पाटील साहेबांकडनं संघ फायनल मध्ये पोहोचला तर 5 कोंबडेत. म्हणजे बक्षीस भरपूर आहे माटाडी संघासाठी सुद्धा. फायनल मध्ये जर हा संघ पोहोचला उद्या इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसेल. कारण इथून जो संघ जिंकेल त्याला कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळणार आहे. दोन षटकात 22. दोन षटकात 22 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये श्रीराम आलेत. श्रीराम पाटील येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. बघायचे कमबॅक करतील का. 2 षटकात 11 ची सरासरी मेंटेन ठेवली ती माटाडी 40+ संघाने. डीप कव्हरला जयेश पाटीलला तुम्ही पाहतायत. स्लोअर 1 चेंडू बघा. एक्स्ट्रेक्शन थोडीशी उशिरा फील केले. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे 22 वरती तुम्हाला पाहायला मिळते. हीच खासियत आहे श्रीराम पाटीलची. कधी चेंडू वेगाने टाकतात, कधी चेंडूची गती कमी करतात. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंग लेगच्या दिशेने फाईन लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. अंडरआर्म फेकी पाहायला मिळाली.
मनोहर होते क्षेत्ररक्षक. एकच धावसंख्या 23. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 4 ओव्हरची मॅच आहे. निजे 40+ विरुद्ध माटाडी 40+. बऱ्याच दिवसापासून आपण पाहिलं निजे 40+ संघ सुद्धा ट्रॉफीच्या शोधात आहेत. तर ही मॅच महत्वाची दोन्ही टीमसाठी. नाही झेल मिळणार नाहीये, भरपूर पुढे होता. चांगलं डिसिजन होतं क्षेत्ररक्षकाचं, कारण की एक धावच वाचवायची. एक सिंगल मिळाले, धावसंख्या 24. या गोष्टी भरपूर महत्वाच्या असतात. झेल नसतानाही तुम्ही विनाकारण चेंडूवरती गेले, कधी 2 धावा 3 धावाही मिळाल्या असत्या. तर मी कॅप्टनचं कौतुक करेल. 24 वरती 1 तिसरं षटक प्रगती पथावर असताना. फिंगर रोल केले, मात्र कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. जयेश तिथे डीप मध्ये चांगली फिल्डिंग केली, थ्रो फेकी येते. 2 धावा मिळाले. 26-26. चांगली गोलंदाजी करत असताना श्रीरामला तुम्ही पाहतायत. सेकंडला बिंदास, 9 सेकंडला आशीर्वाद. 26 धावा झालेले आहेत मटाडी 40+ संघाच्या. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये पहिला संघ दाखल होईल. श्रीरामला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. थ्रो फेकी बघा ॲक्युरेट होती, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले ती 28. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय सिक्सर. ॲक्शन रिप्ले बघा. शॉर्ट टर्म लेनचा बॉल होता. बिंदास थोडेसे शफल झाले आणि चेंडूला लॉंग लेगच्या वरून पाठवलंय. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. धावसंख्या 34-34. 3 षटकांचा खेळ समाप्त. चौतीस धावा झाल्यात. 3 षटकाचा केस संपलाय. शेवटचं षटक बघायचं कोण घेऊन येतोय. किशोर आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. चला फिल्डिंग लावा. 34 झालेले आहेत. मग श्रीरामनाथने थोड्याशा धावा जास्त खर्च केल्या. पहिले षटक जयेशचं आपण पाहिलं, दुसरं षटक रामचं पाहिलं, तिसरं षटक श्रीरामचं पाहिलं, नाही तर 4थ्या षटकात किशोर आलेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये देवानंद पाटील यांनी सुद्धा गोलंदाजी केली नाहीये. हाताला थोडीशी दुखापत सुद्धा आहे. सुरेश पाटील सुद्धा सामना पाहत असतील. निजेचे त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे गिरीधर पाटील असतील, कार्यसम्राट माजी सरपंच. मात्र काय घडलंय बघा. चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय का ना. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवण्यात यश मिळाले, मात्र बघा 3 धावा तर धावून घेतलेले आहेत. रामनाथ नाराज आहेत थोडेसे. 37-37. तुम्हाला चेंडूचा अंदाजा घेणं गरजेचं आहे. थर्ड मॅनला तुम्ही फिल्डिंग करता, फाईन लेगला तुम्ही फिल्डिंग करता. मच्छिंद्र तिथे होते, त्यांचं जजमेंट चुकला सुरुवातीलाच आणि चेंडू थोडासा डायव्हर्टही झाला. 37-37 धावा झालेल्या आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. माटाडी संघ चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतो या मॅच मध्ये. गोलंदाजी चांगली आहे. ऑन साइडला टर्न केलाय, मात्र टायमिंग झालं नाहीये. जयेशचा जजमेंट चांगला होता. झेल ड्रॉप. किशोरच्या ओव्हर मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब होते. 2 धावा. 39-39. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किशोर थोडेसे नाराज आहेत. असं वाटतं आजच धुळीवंदन खेळलेत किशोर. त्यांच्या कपड्यावर तुम्ही पाहिलं तर 39 धावा झालेत. पुढे आले, टायमिंग झालं नाहीये. पुन्हा झेल ड्रॉप.
आता मात्र निजे संघ काय करतोय, बिंदासला वारंवार जीवदान मिळत आहेत या मॅच मध्ये. तो 22 वरती पोहोचलाय, टीमची धावसंख्या 41 वरती पोहोचली. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून एखादा षटकार चौकार आला तर 50 होऊ शकतं आणि 50 धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये नाईट स्पर्धेमध्ये. जरी बॅटिंग लाईन चांगली आहे मात्र मराठी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. तीच आशीर्वाद चर्चा करतायत की एक्झॅक्ट आपल्याला 3 बॉलमध्ये अजून 8-9 धावा आल्या 50 होतील आणि ते चांगलं टार्गेट असू शकते या मॅचमध्ये. आज खास करून बघा रेग्युलरचे अमोल, निहाल भरपूर सपोर्ट त्यांचा राहिलेला आहे 40+ मराठी संघाला. त्यांनाही माहिती इथून एक मॅच जिंकली तर ट्रॉफी येईल. काल या स्पर्धेबंद मराठीच्या राजपाडीचं अर्धशतक सुद्धा पाहायला मिळालं आणि या दरम्यान फटका चांगला आलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बिंदास बिंदास बॅटिंग करत असणार या मॅच मध्ये. येतोय चौकार. 45 चांगली धावसंख्या उभारली. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बिंदासला बरेचसे जीवदान मिळाले आणि त्याचा तो आता पुरेपूर फायदा घेतो या मॅच मध्ये. किशोर पाटीलच्या विरोधात ठोकलाय चौकार. 45 धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किशोर राईट अबोर्ड द विकेट. वाईट बॉलचा इशारा आलाय बघा आणि 1+1 म्हणजे वाईटची एक आणि एक धाव धावून घेतली 22. 47 ज्या स्कोरचा मी उल्लेख करतो 45-50 मराठी संघासाठी 47 झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक. आशीर्वादच्या बॅट मध्ये फटका चांगला आहे मिड विकेटला. रामनाथ थोडेसे आपण पाहिलं तर थांबले, कदाचित चेंडू दिसला नसावा, होतं असं. 2 धावा मिळाल्यात. 49 49 धावा झाल्यात बघा. एक गडी बाद. 49 शेवटचा बॉल शिल्लक आहे किशोरच्या ओव्हर मधला या इनिंगचा आणि बघा इथून टार्गेट सेट होईल. समोर मारलाय पंच, थोडेसे बीट झालेत. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 50चा मी उल्लेख करतो. 50 कंप्लीट. 51 झाल्यात आणि 52चं टार्गेट आता या मॅच मध्ये सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी. निजे 40+ मॅच मध्ये काही जेल ड्रॉप झाले, मिस फिल्डिंग झाले आणि त्याच्यामुळे 51 धावा झाल्यात आणि 52 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. तो निजे 40+ संघाला स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025च्या सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी पहिला संघ असेल. उद्या तुम्ही बघू शकाल निखिल मात्रे प्रस्तुत आई रागाई बीट्स लोकगीते व कोळीगीतेचा नजराना लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला पाहायला मिळेल. चिंचोळ्याचा पाडा, सुभाष रोड, डोंबिवली आणि आज ज्यांच्या माध्यमातून तुम्ही स्कोरिंग पाहिली ते उंबारलीचे भावेश पाटील यांचाही सत्कार होईल. मी रोहन यांना विनंती करतो की आपल्या शुभास्या सन्मान करायचे. रोहन ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये स्कोरिंग केली. एक दिवस उंबारलीचे स्कोरर आहेत भावेश पाटील, 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर आहेत. त्याचा सत्कार होईल रोहन दादांच्या शुभास्ये. धावा 51 झाल्या बघा. 52 धावा चेस करायचे. फिल्डिंग भरपूर खराब झाली या मॅच मध्ये. हॅलो इलास ना गुरे इलास ना. रोहन दादांच्या शुभास्ये भावेश ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली स्कोरिंग केली आजच्या दिवसामध्ये. ऑफिशियल स्कोरर आहेत 40+ क्रिकेट असोसिएशन. ज्यांचा आवाज सातत्याने तुम्ही ऐकत असता, शापूर असेल, भिवंडी असेल, रायगड, कल्याण, डोंबिवलीमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. सध्या तर एक मायालू प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. लांबून असं वाटत होतं की पडद्याला ससा गुंतलाय की काय, परंतु सायकल घेऊन लगेचच तो प्रेक्षक गेला त्या ठिकाणी आणि पाहतोय शहानिशा करतोय. नाव जितीन आहे का? जितीन म्हात्रे. असं वाटलं त्याला लांबून की पडद्याला ससा फसलाय की काय. आणि एक मॅच करतर त्याने कॅमेरा ऑपरेटिंग केली होती, पण तो पहा ना किती प्राण्यांवरती त्याचं प्रेम आहे. कारण आत्ताच्या घडीला असे काहीसे नैसर्गिक प्राणी आहेत ते खूप कमी पाहायला मिळतात. आणि लांबून त्याला असं वाटलं की ससा आहे की काय, म्हणजे तो लगेचच गेला आणि त्यांनी पाहिलं तर कदाचित तो ससा त्या तावडीतून निघाला असावा, त्याच्यामुळे लगेचच तो गेला आणि सायकल घेऊनच गेला. त्यालाही माहिती आहे की जास्त उशीर केला तर कदाचित लांब राहिला. आणि त्या ठिकाणी शॉनसुद्धा आहेत. चला लवकरात लवकर मी विनंती करेन, लवकरात लवकर ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. यांचा आवाज तुम्ही ऐकला. भिवंडीचे विशाल पाटील आणि त्यानंतर तुम्ही करण काळन याचाही आवाज ऐकला त्या स्पर्धेच्या माध्यमातून. 52 धावसंख्येचं लक्ष्य आणि ते लक्ष्य कोणामुळे सक्सेसफुल झालं त्याच्या मागचं कारण आपण शोधूयात. मंगेशने बनवल्या 14 नॉट आउट राहिला आशीर्वादच्या बॅटमधून. तब्बल जर आपण विचार केला गेला तर त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल धावा नाही. भाग्यश आता अरविंद म्हात्रे यांचा डान्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेवटची मॅच आहे आणि मनोज पवार यांचाही डान्स पाहायला मिळेल उद्या. नाही उद्या ऑर्केस्ट्रा आहेच ना तुमच्यासाठी, लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे उद्या. नाही हा क्रीडांगण म्हटला गेला ना तर अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही फक्त याच क्रीडांगणावरती अनुभवल्या. गतवर्षी आगरीमध्ये समालोचन सुद्धा याच क्रीडांगणामध्ये तुम्ही ऐकलं. आणि प्रथमतः कल्याण डोंबिवलीच्या या क्रिकेट करिअरमध्ये आपण दुसरा असा क्रिकेट टुर्नामेंट बघू जिथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला पाहायला मिळेल. खाडी चषकामध्ये तुम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा बघितला होता, परंतु आता 2025मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह ऑर्केस्ट्रा पाहायला मिळेल. सुंदर वातावरणात सध्या ॲटमॉस्फिअर खूप सुंदर झालेलं आहे, कारण थंड हवाही तुम्हाला जाणवते. आज धुळीवंदन आहे आणि धुळीवंदनमध्ये आपण जेव्हा लहान असायचो तेव्हा सकाळी 4 ते 5 वाजता उठायचं, मग ते कलर कॉम्बिनेशन करायचं, त्याच्यामध्ये कॅरी भरायच्या म्हणजे पिशव्या भरायच्या आणि 2 टोळे असायच्या, 1-2 आल्या असायच्या प्रत्येक गावात. मग या आलीची आणि त्या आलीची मग ती तुंबळ व्हायची. परंतु आता असं पाहायला मिळत नाही, क्वचितच पाहायला मिळतं. परंतु वळूया या मॅचच्या दिशेने. 52 धावसंख्येचं टार्गेट. देवानंद पाटील आणि श्रीराम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल कड आहे विकेट किपरच्या हातामध्ये. टेकन पहिलाच विकेट. नावावरती कोरत असताना मंगेशला सफलता. फलंदाज बाद. माताडी 40+ निळजे संघाला आता सध्या तरी त्या धावा बनवायच्या आहेत. देवानंद पाटील एक असा खेळाडू होता ज्या खेळाडूकडनं भरपूर साऱ्या आशा अपेक्षा नेहमी निळजे संघ जोडत आलेले आहेत, आशा अपेक्षा ठेवत आलेले आहेत. परंतु पहिलाच बॉल अशा रीतीने आला जिथे पूल करण्याचा प्रयत्न होता, पूल अनसक्सेसफुल झाला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार होत असताना फलंदाज देवानंद पाटील. चला लवकरात लवकर मी विनंती करेन साहिल फराड आजचे कॅमेरामॅन आहेत आणि या टीमला जॉईन मॉडर्न टेनिस क्रिकेट.in आधी एक छोटंसं रोपटं होतं, परंतु डेव्हलपिंग स्किल, प्रॉपर अपडेटिंग, प्रॉपर कॅमेरा वर्किंग आणि प्रत्येकाच्या मनावरती त्याने अधिराज्य केलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा ही वाहिनी आली तेव्हा या वाहिनीला आम्हा सर्वांनी प्रेम दिलं आणि आज या वाहिनीच्या माध्यमातून
ऑल ओव्हर भरपूर साऱ्या टोर्नामेंट या कव्हर केल्या जातात. सुंदर कॅमेरा वर्किंग, सुंदर अपडेटिंग याही स्पर्धेमध्ये पाहायला तुम्हाला त्यांची मिळाली. नवीन फलंदाज किशोर पाटील, ताकदवर खेळाडू आहे. बॉटम हँडचा सुंदर वापर, गॅपमध्ये फिल्डरला इनफिल्डला बीट केल्यानंतर खूपच वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला पाठवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्लासिकल फटका होता. ताकद जास्त आहे किशोरकडे, परंतु त्या ताकदीपेक्षा युक्तीने तो जास्त क्रिकेट खेळत असतो. बॉटम हँडचा सुंदर वापर, अगदी यॉर्कर बॉल होता. ऑफस्टम्पच्या हलकासा आतमध्ये येणारा, त्याला प्लेसमेंटच्या माध्यमातून कव्हर्सला पाठवलं गेलं आणि या चौकाराने टीमची उभारणी या ठिकाणी होत असताना किशोर पाटीलच्या माध्यमातून. या सगळ्या गोष्टी आता इम्पॉर्टंट आहेत, कारण सलामीचा फलंदाज बाद झालाय देवानंद पाटील. त्याचं काम अपुरं राहिलं, परंतु अपुरं राहिलेलं काम आता पूर्ण करायचं आहे आणि त्याच अनुमानाने आपण बघितलं किशोर पाटीलला बॉटम हँडच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बॉटम हँड चांगलं इनफिल्ड होता, ते म्हणजे मिड ऑनला, परंतु लॉंग ऑनला सुद्धा प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं. डीपमध्ये लॉंग ऑफ नव्हता. पॉवर प्ले सुरू आहे, त्याच्या अनुमानाने आपण 2च फिल्डर बघितले, परंतु जेव्हा जेव्हा आपण बघितलं ना की लॉंग ऑनला जेव्हा आपण फिल्डर ठेवतो तेव्हा मिड ऑनला ठेवत नसतो. स्पेशली जेव्हा जेव्हा मिड ऑफला फिल्डर बघितलाय तेव्हा तेव्हा आपण लॉंग ऑफला फिल्डर ठेवत असतो, परंतु इथनं मिड ऑन आणि लॉंग ऑन मिड विकेट हा क्षेत्र पॅक आहे जो गोलंदाज मंगेशने ठेवलाय. समोर खेळतायत फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल तर झाले कंप्लीट, थोडेसे धडपडले जरूर, परंतु एक सिंगल बनवली. त्या सिंगलने आता धावपलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या 6, 6 ऑन बोर्ड. एक विकेट गमावला गेलाय. 52 धावसंख्ये चेस या 4 ओव्हरमध्ये जेव्हा आपल्या समोर असतात ना तेव्हा स्पेशली पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्हाला भेदावंच लागतं. एकतर चौकार जरूर आला किशोरच्या बॅटमधून, परंतु आता तो स्ट्रायकिंग एंडवरती जास्त काळ राहील तेवढं चांगलं राहील संघ निळजेसाठी. मागे खेळण्याचा प्रयत्न, कॉट बँडसाठी अपील, परंतु पंचाने अपील फेटाळली. सांगतात एजे की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा. कधी कधी या अशा अपील्स असतात ना, त्या अपील्स विकेट कीपरकडनं जेव्हा होतात तेव्हा मागचे फिल्डरही करत असतात. हा पहा ॲक्शन रिप्ले. आणि कधी कधी अपील ह्यासाठी सुद्धा असतात की कदाचित अंपायरची जो डिसिजन आहे त्याला डावळावं, त्यासाठी त्यांचंही माइंड डायव्हर्ट करण्यासाठी अशा अपील्स भरपूर वेळा असतात. राऊंड द विकेट, ताकदीचा वापर ऑन साईडला, परंतु गॅपमध्ये बॉल. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्या पॉवर प्लेच्या स्पेशली षटकामध्ये पॉवर प्ले स्पेशलिस्ट टीम निळजेचा किशोर पाटील त्याच्या बॅटमधून या ओव्हरमधला दुसरा चौकार. पहा ॲक्शन रिप्ले. राऊंड द विकेटने समोर टप्पा होता, बॅट वेगाने फिरली. बॅट स्विंग जबरदस्त होता, कारण जी गती त्याला परफेक्टली मिळायला हवी बॅटचं स्विंग करण्यासाठी, स्ट्रोकचं सिलेक्शन करण्यासाठी जो त्याला निर्धारित टप्पा मिळायला हवा त्याच टप्प्यावरती अगदी बॅट फिरवली गेली आणि ऑनसाईडला बॉलला पाठवत असताना या ओव्हरमधला दुसरा चौकार. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. आतापर्यंत मंगेशने खर्च केल्यात 11, त्याच्यामध्ये एक्स्ट्राची धाव नमूद आहे. 2 चौकार आल्यात. त्याच्या विरोधात आपण जरूर 2 सिंगल्स बघितल्या, 1 विकेटही त्याच्या खात्यामध्ये आहे. म्हणजे पहिलं षटक जे इकॉनॉमिकल राहत आहे, या इकॉनॉमिकल षटकाला जर मागणं ठरवायचं असेल तर किशोरला आता येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका मारावाच लागेल. कारण 5 ओव्हरमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर 10.20 सरासरीने या धावा बनवायच्यात. त्या अनुमानाने माफ करा 10 पेक्षा जास्त धावा बनवायच्यात, कारण ही 4 ओव्हरची मॅच सध्या तर तुम्हाला पाहायला मिळतीये. राऊंड द विकेट, सुपर टायमिंग, परफेक्टली गॅपमध्ये. ज्या गॅपमधून चौकार पाहायला मिळाला त्याच गॅपमध्ये पुन्हा एकदा बॉल लाईनच्या बाहेर पाठवत असताना किशोर पाटीलचा तडाखा. ओव्हर संपली चौकाराने. या तब्बल ओव्हरमध्ये 15 धावा खर्च करत असताना मंगेश. पहा ॲक्शन रिप्ले. लो फुलटॉस बॉल अटेम्प्ट केला गेला. ताकदीचा वापर, जी त्याच्या बॉटम हँडमध्ये ताकद होती ती ताकद पूर्णपणे झोकली गेली या फटक्यावरती आणि टप्पा घेतल्यानंतर जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 15. उद्या धुळीवंदन आहे. विनंती करेन की जे कलर्स असतात ते इको फ्रेंडली मित्रांनो कलर यूज करा, कारण मार्केटमध्ये भरपूर सारे कलर्स आहेत ज्याच्यामध्ये तुमची स्किन खराब होऊ शकते. आणि चिमूटभर कलर एका बालदीतला रंगसुद्धा एवढा डार्क करतो की तो कधी कधी ना दगडाने घासला तरी निघत नाही. कारण लहानपणी आपण प्रत्येकाने धुळीवंदन साजरी केली असेल. आधीचे कलर असे होते की ते कलर आपण छोटे असताना जेव्हा गाळाला किंवा आपल्या पायांना लागायचे ना तेव्हा आपल्या आई वडील ते दगडाने घासायचे तरी निघत नव्हते, आणि आता सुद्धा आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन की
जरूर तुम्ही इको फ्रेंडली कलर यूज करा. आणि जरी इको फ्रेंडली कलर यूज नाही केले, तुम्ही किती माकलेले असाल ना, तरी कृपया करून नदी आणि तलाव यापासून दूर राहा, तुम्हाला पोहता येत नसेल तर. कारण धुळीवंदन असा सण असतो जिथे आपण पूर्ण दिवस फ्री असतो. मग कधी कधी आपण तो कलर काढण्यासाठी नदीवरती जातो, मग तिथे अपघातसुद्धा होतात. त्याच्यामुळे विनंती करेन की अपघात टाळा, पाण्या ठिकाणी जास्त जाऊ नका. ओव्हर नंबर 2 मध्ये आला आशीर्वाद. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 15, एक गडी जरूर गमावायला गेला. 52 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात परफेक्टली क्लीन बोल्ट. अगदी स्वतःला प्रूफ करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये आला आशीर्वाद आणि त्याने मिळवली आहे पहिलीच विकेट. श्रीराम पाटीलला त्याने परतवलंय तंबूच्या छायेमध्ये. रात्रीच खेळ चाले. सध्या तरी नचिकेत पाटील तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. नचिकेत म्हात्रे का? आमच्याकडे सरनेम हा चुकीचा आला, पण तो नचिकेत म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. कॅमेऱ्याकडे मूव्ह करत होते की आमच्याकडे कॅमेरा फॉलो करा, परंतु केल्यानंतर ते थोडेसे लाजले सुद्धा. विकेट आली आहे, श्रीरामची विकेट महत्वाची आली आशीर्वादच्या खात्यामध्ये. आणि आता क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज राम पवार. सुंदर फटका, स्वीट साऊंड तर जरूर आहे, परंतु फिल्डर कॅच ड्रॉप. या अशा सिच्युएशनला तुमचा बॉलर चांगलं कार्य करतोय तर तुम्हाला ही चांगलं कार्य करायला हवं. इथनं कॅच ड्रॉप झाली, परतल्यात. काही गरज होती का? विनाशकारी विपरीत बुद्धी. सगळं काय सुरळीत आहे, परंतु या सुरळीत असलेल्या परिस्थितीला स्वतःने थोडंसं कमजोर केलं. राम पवारने धाव जरूर कंप्लीट केली होती दुसरी, परंतु आता हे झालंय काय? नक्की बात कोण आहे? हा डिसिजन कोणता आहे? कोणता फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल? त्या गोष्टीची शहानिशा अंपायर्सने केली आणि इथनं बाहेर पडेल तो म्हणजे राम पवार. लागणारा झटका तिसरा. तीन विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात 17 धावसंख्येवरती. आतापर्यंत 179 सिक्सर आणि 364 बाउंड्रीज या स्पर्धेमध्ये लागलेल्या आहेत. खरं तर ही 5वी रात्र आहे. उद्याच्या दिवसामध्ये मेगा फिनाले या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामनाथ पाटील. रामनाथसाठी हा बॉल कट केलाय, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी शॉटमध्ये थर्डमॅन आला. बॉलकडे पॉईंटचे खेळाडू सुद्धा वळले होते, परंतु त्याच्या अगोदर थर्डमॅन आला. आता पूर्णपणे जी जिम्मेदारी आहे ना, ती जिम्मेदारी निळजे संघाचा आर्नॉल्ड अर्थातच किशोर याच्यावरती आता डिपेंडेबल असेल. त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याचा बॉटम हँड तुम्ही पहा, त्याची उंची तुम्ही पहा, त्याची एनर्जी तुम्ही पहा. मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी खरं तर हा खेळाडू जाणला जातो आणि सध्या तरी त्याच्यावरती आता एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आली संघ निळजेची. कमी गतीचा बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगला खेळतायत. फिल्डर होते, परंतु त्यांना बीट करून दुसरे फिल्डर पायाच्या साहाय्याने अडवण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे. बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. किशोर पाटीलचा हा चौकार नंबर 3. आतापर्यंत खेळीमध्ये आपण किशोर पाटीलचा विचार केला गेला ना, तर माफ करा 4था चौकार आहे. मागच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी ओव्हरमध्ये मंगेश आला होता, मंगेशच्या विरोधात लागोपाठचे 2 त्याचे चौकार तुम्ही बघितले. आणि आता पहिलाच बॉल फेस करत असताना आशीर्वादचा त्याने चौकार जरूर विरोधात खेळला गेला. म्हणजे 3 चौकार लागोपाठचे तुम्हाला पाहायला मिळतात किशोर पाटीलचे. 17 त्याने 5 मध्ये बनवल्यात. 22 धावा संख्या सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये अजूनही 14 मध्ये धावा 30 बनवायचे आहेत. मॅच जास्त लांब नाहीये. निलचे 40+ संघर्ष केले तर मॅच ही जवळ येऊ शकते. शॉर्ट बॉल, ताकदीचा वापर. समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये लॉंग ऑफ पुढे आला, थोडासा थांबला आधी, फंबल झाले. किशोर पाटीलला पुन्हा एकदा संधी मिळेल या इनिंगला कंटिन्यू करण्यासाठी आणि इथनं 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि दुसऱ्या बाजूला रामनाथ सुद्धा सांगतोय की थांबायला हवं. आता ह्याच गोष्टी गरजेच्या आहेत.
आता 13 मध्ये जर आपण इक्वेशनचा विचार केला गेला तर 13 मध्ये अजूनही 28ची गरज आहे. 52 धावसंख्येचा टार्गेट असताना एका हाती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील लढतोय, परंतु जर तो बाद झाला तर मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन पाहणं म्हाताडीचं काही वेगळंच असेल. यावेळेला अपील केली आहे, लाऊड अपील आहे, पण तो हाईट फॅक्टर मॅटर करते या ठिकाणी. ते सांगत असताना मनोज पवार हाईट फॅक्टर मॅटर करत होतं. उचळीचा बॉल टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला, त्याचा बेनिफिट मिळाला नाही आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा सक्सेसफुल खेळ बॅटिंग करत असताना निलजे 40+ केला. 24 धावा टीमच्या टोटलमध्ये, 52 धावसंख्येचं टार्गेट आणि आता 12 मध्ये धावा बनवायच्या. 28 12 मध्ये 28 हा समीकरण तुमच्या समोर आहे. त्या समीकरणाला क्रॉस कोण करेल? परिस्थिती माणसाला घडवते आणि परिस्थितीच माणसाला बिघडवते. जो बिघडलेल्या परिस्थितीला ताकद समजून विजयापर्यंत पोहोचतो तो जीवनामध्ये कधीच अपयशी होत नाही आणि जो परिस्थितीला बघून माघार घेतो तो जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही. यशस्वी होण्यासाठी कारणं नव्हे तर तुम्हाला पराक्रम करावे लागतात आणि तो पराक्रम आता कोण करेल? 12 मध्ये 28 बनवायचे आहेत. माताडी संघाला त्या धावा वाचवायचे आहेत आणि निळजे संघाला त्या धावा बनवायचे आहेत. दोन्ही टीमसाठी एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे पण लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यांची फुलांची जुळती कमान आहे, उचलून घे हवे ते, दुनिया इथे दुकान आहे. जगनो निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे, कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा बनायचा असेल तर पानालाही वरतून खाली पडावं लागतं. आता सध्या कोण धडपडेल, कोण पडेल, कोण जिंकेल, कोण हारेल, या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त 12 चेंडूचं अंतर आहे आणि 28 धावसंख्येचा येणारे 12 बॉल 28 धावा बनतील की नाही हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल की म्हाताडी की निळजे 40+. आता 12 मध्ये बनवायच्यात 28. आलाय बिंदास, ज्या बिंदासने चांगली बॅटिंग केली त्याच्या बॅटमध्ये 22 धावा आल्या, परंतु इथे 28 धावा 12 बॉलमध्ये रोखायचे आहेत आणि त्याला कारनामा करायचा आहे या 6 बॉलचा. 12 चेंडू 28 धावा, बिंदास तयार. बिंदास 6 बॉल मागे खेळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय मागे लॉंग स्टॉपला. आणि क्रीडांगण कोणतंही असो, लॉंग स्टॉप एक असा क्षेत्र असतो ज्या क्षेत्रामध्ये कधीच आउटफील्ड खराब नसते. नशिबाची साथ, मिळतात धावा 4 जोडल्या जातात निलजे 40+च्या खात्यामध्ये. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण नशीब, आपण असं म्हणत असतो की नसीब हमेशा बहादुरों का साथ देती है, परंतु आता सध्या तरी ही जी मिस्टेक झाली आहे त्या मिस्टेकला आता कशी न्यूट्रल करतील, त्याला कशी क्लीन करतील. बिंदासने 22 धावा बनवल्या होत्या, परंतु त्याला रोकायच्यात आतापर्यंत धावा. पहिलाच बॉल त्याने तर चांगल्या टप्प्यावरती टाकला होता, परंतु फिल्डरच्या एका मिस्टेकने तिथे चौकार आला आणि आता इक्वेशन झालं चेंज बनवायचे. 24 शॉर्ट बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, ही चुकी केली होती बॅट्समनने याच्या अगोदर सुद्धा, परंतु विकेट कीपरकडनं झालेली चुकी, फिल्डरने बॅकअप दिला नाही, त्या अनुमानाने तो चौकार गेला. तिथे थोडासा सामना पुन्हा एकदा टर्न झाला. आता विचार करेल संघ निळजे 40+ की रामनाथची स्ट्राईक जर किशोर पाटीलकडे आली ना तर कदाचित या ओव्हरमध्ये काहीशा धावा मिळू शकतात, कारण बिंदास हा स्लो बॉलर आहे. आता लेन पुढे होती, कट करण्याचा प्रयत्न. चर्चा आपण करत होतो की किशोर पाटीलकडे जर स्ट्राईक आली तर स्लो बॉलरच्या अगेन्स्ट तो अटॅक करू शकतो, परंतु याच्या अगोदरच्या बॉलवरती सूरज आपण बघितलं ना तर लेंथवरती बॉल होता, त्यानंतर त्याने लगेचच लेंथवरती चेंजेस केला, थोडासा चेंडू पुढे टाकण्यात आला, परंतु तिथे सिंगल मिळत असताना आता महत्त्वाची बाब राहिली की किशोर पाटीलच्या खात्यामध्ये आता सध्या तरी स्ट्राईक आली आहे. आतापर्यंत त्यांनी बनवल्यात 19, लक्ष्य 52चं, बनल्यात 29, गडी गमावल्या गेल्या 3. म्हणजे इक्वेशन जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये इक्वेशन थोडंसं जरूर सोपं वाटलं तरी बिंदासकडे क्षमता आहे, त्या धाव संख्या तो कव्हर करू शकतो. 9 चेंडूमध्ये अजूनही 23 बनवायचे आहेत. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला पुल केलाय, जरूर फिल्डर आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतत होते, सेकंडसाठी परतल्या सुद्धा गेला आणि स्ट्राईक सोडल्याने घडलं काय? स्ट्राईक सोडली गेली, परंतु आता बाद कोण होईल याचा विचार करावा लागेल. अंपायर्स काय दर्शवतील त्याच्याकडे सुद्धा पाहावं लागेल. अंपायर्स सध्या तरी चेक करतायत की कोण फलंदाज बाद आहे. चेक करूयात, टेक्निकल टीमकडे जाऊयात आपण. थर्ड अंपायर आमचे आहेत, सो विनंती करूयात कडू सर की पाहूयात की फलंदाज कोण बाद आहे. स्ट्राईक रोटेट झाली असावी तर कदाचित भांड्यामध्ये जो जीव पडलाय तो भांड्यामधला जीव अजूनही भांड्यामध्ये राहील. अर्थातच किशोर पाटील बाद होईल, परंतु स्ट्राईक जर चेंज झाली नसेल तर अजून एक संधी असेल. जसा काजवाच्या एका चमकण्याने आपण थोडासा मनाला संकोच जो आलेला असतो
तो आपण भारावून जातो ना, तशाच प्रकारे खरं तर यस रामनाथ बाद आहे. सो किशोर पाटील इथनं सेफ. आणि आपण असं म्हणतो ना की कधी कधी नशीब काजवासारखं असतं जे कधीही चमकतं, आणि किशोर पाटीलची विकेट आली असती तर कदाचित नशीब माताडी संघाचं चमकलं असतं. परंतु आता इथनं एक चांगली गोष्ट झाली टीम निळजे 40+ साठी. किशोर बाद झाला नाही. हा पहा ॲक्शन रिप्ले. बॉल हातामध्ये आला, फील्ड केला गेला, विकेट किपर एंडला थ्रो, विकेट किपरकडे बॉल आला, बॅट टेकली होती रामनाथने परंतु ती सोडली आणि स्ट्राईक रोटेट होण्या अगोदर, खरं तर दोन्ही क्रॉस खेळाडू होण्या अगोदर तो बॉल स्टंपला लागला. विकेट किपरने जर कदाचित चालाकी केली असती तर बाद होऊ शकला असता किशोर पाटील, परंतु बाद झाले. रामनाथ मैदानाच्या बाहेर गेले. आणि आता इक्वेशन आपण बघाल ते म्हणजेच 8 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 22. 8 मध्ये आता 22 बनवायचे आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय मच्छिंद्र. डावकुऱ्या त्याचा बॅट्समन आता आलाय. 8 मध्ये 22 बनवायचे आहेत. 8 चेंडू 22 धाबा. समीकरण आता थोडस जवळ येत चाललंय निळजे 40+च्या. राऊंड द विकेटने मागे खेळण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकच्या ॲक्युरेटली वरतून हा चेंडू गेलाय खेळाडू कक्षामधून. आता सध्या तरी आपण जर पाहिलं तर दबावाचं खरं तर वातावरण निर्माण झालेलं असावं, कारण ही जी मॅच आहे ती मॅच आजच्या रात्रीतली शेवटची. परंतु नॉकआउट मॅचमध्ये जर आता पराभवाचा धक्का सोसावा नसावा तर या दोन्ही संघांना तेवढेच प्रयत्न तेवढेच एफर्ट्स द्यावे लागतील. 7 चेंडू 22 धाबा. निर्णायक बॉल या ओव्हरमधला बिंदासचा. फुल टॉस ऑन साइडला चालला फिल्डर, त्या ठिकाणी टप्पा पडला आणि वेगाने चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. शेवटचा निर्णायक बॉल होता आणि त्या निर्णायक बॉलवरती आलाय चौकार. अर्थातच धावा झाल्या 34 म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये कंपल्सरी 18. टर्न केला बॉलला. टर्न केल्यानंतर टप्पा पडला, फिल्डर दूरवरती होते, चेस मोठी होती आणि लॉंग बाउंड्री आहे. ज्याप्रमाणे करणनं उल्लेख केला की या क्रीडांगणाची जी बाउंड्री आहे ती बाउंड्री लॉंग आहे, त्याच्यामुळे फिल्डरही थोडेसे दूरवरती असतात. जेव्हा शॉर्ट बाउंड्री असते ना तेव्हा आपण फिल्डरला थोडंसं क्लोज फिल्डिंग करत असताना बघत असतो, परंतु ही लॉंग बाउंड्री असल्या कारणाने डीपमध्ये फिल्डर दूरवरती होते. स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता. मिड विकेटचा फिल्डर पोहोचेपर्यंत टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल झाला आणि आता इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय 6 चेंडू 18. पण तो भावेश हे इक्वेशन सध्या तरी आहे ना ते इक्वेशन थोडंसं मी तर म्हणेन निळजे 40+ साठी अवघडच आहे, कारण रात्र असली ड्यू फॅक्टर असला की आपण म्हणत असतो की बॉल जास्त बाउंड्रीच्या बाहेर लवकर जात नाही. त्या अनुमानाने आपण सध्या तरी या सगळ्या गोष्टींना नोटीस करून आपण असं म्हणू शकतो की सध्या तरी निळजे 40+ संघ हा थोडासा अडचणीमध्येच आहे. परंतु हे विसरून चालणार नाही. निळजे टीमची रन मशीन, निळजे टीमचा आर्नोल्ड मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून नेहमी सॅटिस्फाईड असणारी धावसंख्या त्यांनी बनवली आहे. अर्थातच आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल किशोर पाटील. राहुल मांगे यांच्याकडनं पारितोषिक की पहिल्याच बॉलवरती जर किशोर पाटीलच्या बॅटमधून षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. 6 चेंडू 18 धावा. हे इक्वेशन तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतो. धावा झाला 34, लक्ष्य 52चं आणि 6 मध्ये बनवायचे 18. पहिलाच बॉल ऑन साइडला पाठवला गेलाय, गॅपमध्ये जवळ आहे, त्या ठिकाणी प्रयत्न करतात, स्वतःला झोकलं. सुंदर एफर्ट्स पाहायला मिळाले. काय लाजवाब क्षेत्ररक्षण. मॅच जरूर आपल्या पक्षामध्ये 70% आहे, परंतु आशीर्वादने त्याचे प्रयत्न सोडले नाही. त्याने बॉलला जाऊ दिलं नाही, स्वतःला झोकलं, स्वतःच्या बॉडीला थोडंसं पुढे आणत असताना बॉलला अडवलं गेलं आणि या बॉलवरती 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 36 अजूनही बनवायची आहेत. 5 मध्ये 16, 5 मध्ये 16 बनतील सुद्धा, 5 मध्ये 16 डिफेंड सुद्धा होतील. येणारे 5 बॉल तुम्हाला सांगून जातील की या मॅचचा जो एम्प्टी रिझल्ट आहे तो कोणाच्या बाजूने लागेल. नेक्स्ट बॉल चांगला बॉल होता, आपण पुल करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर गेलाय. अंपायर सांगतात ज्या ठिकाणी जरूर बॉल पडला तिथून थोडासा वळण घेणारा बॉल. ॲक्शन रिप्ले आपण जरूर बघूयात की ॲक्शन रिप्लेमध्ये एक्झॅक्टली काय आहे. पडला बॉल, त्याच्यानंतर आउट कटर पडल्यानंतर बाहेर काढला गेला. जी वाईटची लाईन आहे त्या वाईटच्या लाईनच्या बाहेर हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. सध्या तरी ऑन स्क्रीन तेजस म्हात्रे जे शिरडुंबीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. या मॅचचा आनंद घेत असताना
फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर प्रयत्न करतात, फिल्डर पुढे आले आणि वॉट अ कॅच, सुपर कॅच फिनिश करत असताना या मॅचची प्राइज विकेट. सगळं काही डिपेंडेबल होतं निलजे 40+ किशोर पाटील वरती. एकमेव आशेचा किरण आणि त्या आशेच्या किरणाला मावळत असताना हा पा ऍक्शन रिप्ले, लोबो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केला ऑन साइडला. फिल्डर पाहायला मिळाले त्या ठिकाणी जिथे माताडी 40+ फिल्डर फिल्डिंग करत होते, थोडेसे पुढे आले आणि त्यांचा सेलिब्रेशन आपण पाहिला. विकेट आल्यानंतर एक बोट आकाशामध्ये करत असताना त्यांचा सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतो किशोर पाटील. इक्वेशन 4 चेंडू 15 धावा. खूप काही गोष्टी आहेत या स्पर्धेमध्ये शिकण्यासारख्या. खरं तर तुम्ही ऐकलं असेल की हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणस हा समवागणे. माणुसकीचे नाते या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले. येणारा प्रत्येक मान्यवर माणुसकीच्या नात्यानेच या ठिकाणी येत होता आणि कॉम्बॉक्समध्ये कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा नाही आहे. अन्यथा आम्ही भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये असं बघितलं आहे की सेपरेट कॉम्बॉक्स असल्यानंतर सुद्धा आमचा माइंड भरपूर वेळा डायव्हर्ट होत असतो, परंतु ही एकमेव स्पर्धा जिथे कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आहे. बॅकफुटला गेले, बॉल हवेमध्ये, मिस्टामिक स्ट्रोक, टॉपेज आहे, स्वतः गोलंदाज वळतो चेंडूकडे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु दरम्यान झाला धावा 2. लक्ष आता थोडंसं कठीण होत चाललंय. 4 मध्ये बनवायच्या होत्या, पाहिला गेलं तर 15, आता 3 मध्ये राहिल्या 13. 3-13 कोणाचे वाचतील. सामना अजूनही गमावलेला नाहीये टीम निलजे 40+ने. किशोर बाद जरी झाला असला तरी नवीन फलंदाज ज्ञानेश्वर पाटील त्याच्यामध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे, परंतु आता क्षमता आणि गुणवत्ता कोण सिद्ध करेल. एका बाजूला बॅटिंग करतोय ज्ञानेश्वर पाटील तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग करतोय अभय, ज्याला नाही भय. 3-13 हे इक्वेशन. एखादा खरं तर मोठा फटका आला ना तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा रिटर्न येऊ शकतो संघ निलजे 40+. अभय तयार, थोडेसे पुढे आले, पुन्हा एकदा टॉप एज. याच्या अगोदर अभय थोडेसे दूर पडले, परंतु आता ॲक्युरेटली बॉलकडे आले. बॉल जरूर त्याच्या हातातून निसटला गेलाय. पुन्हा एकदा सेकंड चान्स होती, ती चान्स या ठिकाणी गमवली. इथनं आपल्याला पाहायला मिळतीये या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे, बॉल मागे चाललाय, स्कीड झालात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरा पाहायचं इंजुरी झाली आहे का, मी विनंती करेन. इथनंच किती धावा पूर्ण झाल्या ते आपल्याला पाहावं लागेल, किती धावा एक्झॅक्टली पूर्ण झाल्यात. अंपायर्स आपल्याकडे, अंपायर्स 2 पूर्ण झाल्यात का? असं वाटलं की सगळं काय सुरळीत आहेत, परंतु आम्ही स्क्रीनकडे बघत होतो, असं वाटलंही नव्हतं की तिसऱ्या धावसंख्येचा अटेम्प्ट या ठिकाणी करतील. परंतु 3 धावा बनवत असताना म्हणजे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, म्हणजे आता 2 मध्ये बनवायचे 11. 2 चेंडू 11 धावा. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच चालली आहे. फर्स्ट बॉक्स जर हवा असेल, येस 2 बॉल बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत. दुखापत असेल तर आपण दोन चेंडू 11. मॅनेजमेंट कमिटी 40+चे खेळाडू सुद्धा जिगरबाज आहे, कारण त्यांना मॅच सोडायची नाहीये. मॅच जिंकण्याचा सेलिब्रेशन काय वेगळाच असतो. त्याच्यामुळे इंजरी असताना त्याने सांगितलं की गरज नाहीये, मॅच संपल्यानंतर जे काय ते आपण ट्रीटमेंट करू. 2 चेंडू 11 धावसंख्या कंपल्सरी. येणारा निर्णायक बॉल, या बॉलवरती जर मोठा फटका अर्थातच षटकारच हवा, षटकार आला तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा यू टर्न मारून रिटर्न येईल ड्रायव्हिंग सीटवरती निलजे 40+. परंतु काय घडेल या बॉलवरती. 2 चेंडू 11 धावा. राऊंड द विकेटनी गोलंदाज तयार. अभय, अभय ज्याला नाही भय, त्याने सुंदर बॉल टाकला, टर्न केला गेला, आउट स्विंगर. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेणारा विकेट किपरच्या हातामध्ये, आणि जी आशा होती ती आशा आता या ठिकाणी नास्तबूत करत असताना निलजे संघाची आणि माताडी संघ आता ड्रायव्हिंग सीटवरती नव्हे तर आता राईड करण्यासाठी कदाचित सज्ज झालाय. कारण या स्पर्धेतला 5व्या रात्रीतला हा शेवटचा सामना तुम्ही बघत आहात माताडी आणि निलजे 40+ या टीम समोर. 1 चेंडू 11 धावा. आणि अशा पद्धतीने 11 धावसंख्या सेव्ह करत असताना 52 धावसंख्येचा सुरक्षित बचाव करत असताना हा पराक्रमी विजय प्रस्थापित केलाय. निलजे 40+ संघाला परास्त करत असताना माताडी 40+.